ही जागा खाली गोंडगर पासून हा संपूर्ण पट्टा संपूर्ण पट्टा गोंडगर पासून गेलाय. डोंगराच्या खालचा संपूर्ण पट्टा गोंडगर तिकडे दाखवा जरा, गेलाय. तिकडे दाखवा. डोंगराच्या खालचा पट्टा संपूर्ण एमआयडीसी पण किती एरिया आहे तो आम्हाला काय सांगितलेलं नाही. इकडे तर आपण आता प्रत्यक्ष या खानलोशी गावाच्या वरच्या साईडला आहोत आणि तिकडून इथून जी जागा लागली ती पूर्णपणे गोंडगरपर्यंत लागले ना. हा 275 एकरची जागा आहे आणि त्या 275 एकरमध्ये हा संपूर्णपणे इथे एमआयडीसी होणार आहे आणि प्रदूषण म्हणजे प्रदूषण व्हायला नाही पाहिजे. केमिकल झोन नको आहे. आपल्याला चांगला मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. प्रत्येक घरपेशी त्यांना एक एक माणूस कामाला लागला पाहिजे त्याची इच्छा आहे. नमस्कार. आता आपण आहोत खानलोशी या गावामध्ये. मी व्हिजिट देण्यासाठी आलोय. जाणून घेणार आहोत एमआयडीसी संदर्भात माहिती. इथले स्थानिक जी लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय नाही, का रखडले एमआयडीसी. मी प्रांत अधिकाऱ्यांना सुद्धा भेटून आलेलो आहे. आता मी जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार, आपलं नाव सांगा आणि आपण हे जे खानलोशी गावामध्ये जे एमआयडीसी आले खानलोशी आणि गोंडगर याच्यामध्ये तुमची किती जागा गेलेली आहे, टोटल जागा किती आणि काय तुमच्या अडचणी आहेत, काय तुमच्या मागण्या आहेत, हे तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल. माझं नाव मनोज पांडुरंग मेंदाडकर. माझे गाव खानलोशी. या ठिकाणी MIDCचे आलेले आहे. तरी आम्ही MIDCला अशी विनंती केली होती याच्या अगोदर पण की बाबा आमची जी जमीन गेली, माझी 2 एकर 17 गुंठ जमीन गेलेली आहे आणि माझी गावची जवळजवळ 1 एकर जमीन गेलेली आहे. खानलोशी बौद्ध सेवा संघाच्या नावावर आहे आणि माझी स्वतःच्या नावावर सुद्धा आहे. तरी आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना पण वगैरे भेटलो, पण सांगितलं की आम्हाला जो मोबदला पाहिजे तो आपण व्यवस्थित मोबदला देत नाही. तुम्ही मोबदला कमी देता. त्याच्यामुळं माझी तुमची किती एकर जागा गेलेली, किती गुंठे जागा गेले आणि कसा गुंठा चालू आहे? माझी 2 एकर 17 गुंठे जागा गेलेली आहे. इथे जवळजवळ 30 ते 35 हजार रुपये गुंठा देत आहेत. तर त्याच्याबद्दल आम्ही विरोध केलेला आहे. आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला जमीन पैसे. आता काय रेट काय आहे गुंठ्याचा? आजचा 5 ते 10 लाखाच्या वरती रेट आहे त्या जमिनीचा. तरी त्या हिशोबाने आम्हाला पैसे मिळायला पाहिजेत आणि आम्ही सरकार हे कागदपत्र काय दाखवा जरा. हा हे कागदपत्र आम्ही या ठिकाणी कागदपत्र केले आणि ॲडव्होकेट किशोर पवार यांच्या मार्फत सुद्धा पंचायत प्रांत अधिकाऱ्यांना लेटर दिलेलं आहे आणि प्रांत अधिकाऱ्यांनाच नव्हे तर आम्ही प्रत्येक ठिकाणी सामंत साहेबांना सुद्धा या संबंधी कल्पना दिलेली आहे. MIDC अंधेरी ऑफिस आहे त्या ठिकाणी सुद्धा इन्फॉर्मेशन केलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी, परंतु आमचा जो पैसा जो आहे जे मिळायला पाहिजे, गुंठ्यामागे जेवढे अमाऊंट मिळायला पाहिजे तेवढी आम्हाला अमाऊंट मिळत नाही. त्यामुळं आम्ही त्याला विरोध, सरकारला आमचा विरोध नाही, MIDCला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. कारण त्याच्यावरच आमचं जीवन अवलंबून आहे. जवळजवळ माझी 60 आंब्याची झाड आहेत आणि 125 सागाची झाड आहेत आणि त्याचा 7-12 सुद्धा मी त्या आपल्या अर्जाला जोडलेला आहे. या संबंधी मी प्रांताधिकाऱ्यांना सुद्धा त्या कल्पना दिलेल्या आहे आणि अनेक ठिकाणी जे ऍप्लिकेशन केलेलं अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्यांना त्या कल्पना दिल्या आणि गाव सुद्धा माझ्या पाठीशी आहे. गावाची सुद्धा माझ्या जमीन असल्यामुळं गाव आणि आम्ही अशा मिळून प्रांत अधिकाऱ्यांना भेटलो, परंतु प्रांत अधिकारी वगैरे आमच्याकडे लक्ष देत नाही. त्यांनी सांगितले की जे अमाऊंट आम्ही देऊ ती तुम्हाला मान्य करायला पडते, आम्हाला पसंत नाही, त्याच्यामुळे आम्हाला योग्य मोबदला मिळावा अशीच आमची एक इच्छा आहे. उदय सामंत जे आपले उद्योग मंत्री आहेत त्यांची तुम्ही भेट घेतली तेव्हा त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की या संबंधी मी प्रांत अधिकाऱ्यांशी बोलणं करीन. त्याच्यानंतर अंधेरी MIDCच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथं सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही प्रांत अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, त्याच्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल आणि ते अधिकारी आणि कलेक्टर साहेब यांची एक मीटिंग घेऊन आम्ही तुमचा प्रश्न निकालात काढू अशा प्रकारे सांगितलेलं आहे. परंतु आतापर्यंत तसा कुठलाच प्रकार घडलेला नाही. त्याच्यामुळं माझी एक विनंती आहे की आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. आम्ही सरकारला विरोध करत नाही, MIDCला विरोध करत नाही, अशी आमची एक इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं आहे का काका? मी शिवदास धोंडू मेंदडकर, स्थानिक गावचा अध्यक्ष आहे. आमच्या गावामध्ये ही जी स्कीम राबवली गेली MIDCच्या पण MIDCच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी जे नोटीस आले गेली, नोटीस आल्यानंतर त्या नोटिसाद्वारे आम्ही त्यांना योग्य ते उत्तरं दिलेली आहेत. आम्ही
मामले आपले प्रांत अधिकारी प्रांत अधिकारी साहेबांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष आम्ही गावकडे जाऊन भेटलो, विनंती केली. सामंत साहेबांकडे खास आम्ही अंधेरीला जाऊन भेटलो कार्यकारी मंडळी, आणि त्यांनी आम्हाला असं अभिवचन दिलं की आम्ही कलेक्टर साहेब आणि प्रांत अधिकारी यांची एकत्रित मीटिंग घेऊन तुम्हा गावकऱ्यांना एकत्रित जमवून त्याच्यातून हा सोल्युशन आपण काढू. पण आमची एक अशी विनंती आहे की आम्ही गोरगरीब माणसं, आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न तिथं आहे आणि आमच्या पोटा पाण्याची जमीन आम्ही सरकारला बहाल करीत आहोत, परंतु त्या सरकारने सुद्धा ह्या आमच्या गोष्टी याचा विचार करावा आणि मोबदला देण्यासाठी त्यांनी आम्हाला योग्य तो मोबदला दिला तर आमचा काहीही हरकत नाही आणि आमची सड राहताना आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की गाव सहकार्य करतोय, गाव सहकार्य करायला तयार आहोत, परंतु एक अट अशी आहे की आमच्या गावामध्ये आम्ही बौद्ध समाजाची एक वस्ती आहे. आमचा गाव जो वसलेला आहे वाड वडोल पंजोबापासून, त्या आमच्या गावालाही सुद्धा कुठल्या तऱ्हेची झळ लागता कामा नये किंवा ते स्थलांतर होता कामा नये. जर आता किती हे जे गाव आहे खानलोशी आणि त्याच्या पाठीमागे जी जागा आहे, किती गावाचा काही हिस्सा जाणार आहे का त्याच्यामध्ये? गावाचा हिस्सा जाणार आहे आणि बाजूलाच गावाच्या वरच्या बाजूनी, पण ते आम्हाला आमच्या निदर्शनात अजून आहे कुठपासून कशी योजना, म्हणजे तुम्हाला माहिती देत नाहीत पूर्ण? ही माहिती अद्यापपर्यंत दिलेली नाही. कुठून रोड येणार, कुठून वसाहत बसवणार आणि गाव कुठे राहणार आहे आणि गावाची बाजू मोकळी आम्ही कशी करणार, हे असं वचन दिलं नसल्यामुळं आमचा हा गैरसमज झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना थोडीशी. आणि आता कोर्ट मॅटर चालू आहे का? कोर्ट मॅटर म्हणजे आम्ही लेटर जे होते ती पूर्तता केलेली आहे, पत्रव्यवहाराचे पूर्तता. त्याच्यामध्ये तहसीलदार आपले हे प्रांत अधिकारी आणि कलेक्टर साहेब यांनी अद्यापर्यंत आम्हाला कुठल्या गोष्टीची जबाबदारी दिलेली नाही, उत्तरं दिलेली नाहीत. म्हणजे आमची तशीच दप्तरी ठेवली गेलेली आहे. तर विषय असा आहे की सरकार जे आहे आणि गावकरी आहेत यांच्यामध्ये जो का संयम साधला पाहिजे ते साधलं जात नाहीये असं याच्यातून स्पष्ट होतं की त्यांना मोबदला चांगला पाहिजे. आज खरंच म्हसळा तालुक्यामध्ये सेवदमध्ये जवळजवळ 15 ते 20 लाख गुंठा चालू आहे शहरामध्ये. बाकी बाहेर जर बघायला गेलं तर आणि हायवेच्याच जागा आहे, बारीक कोस्टल रोड सुद्धा येणार आहे, बाजूला दिघी पोर्ट आहे, बाजूला वळणी बंदर आहे, दास ऑफशोर सुद्धा बाजूलाच आहे. आणि अशा अवस्थेत इथला जवळजवळ गुंठा काहीतरी 15 लाख रुपये ना, 15 ते 20 लाख, आणि ह्याला मला फक्त 30,000 रुपये देतात. मग ही खरं मला वाटतं ही स्थानिक लोकांची फसवणूकच आहे ना. आणि म्हणून ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जास्तीत जास्त मोबदला मिळावा. आमचं सहकार्य आहे, जे काय गाव उठवलं जाईल, कोपरा कुठला काढला जाईल, गावातले घरं जातील, त्या घरांना स्थलांतर न करता कुठेतरी जवळ बांधून मिळावं अशी तिथंच वस्ती मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. आणि प्रत्येकाला ह्या ठिकाणी कंपनीमध्ये नोकरी मिळावी. प्लस इथे कुठल्या प्रकारच्या कंपन्यात प्रदूषण होता कामा नये, म्हणजे केमिकल झोन नको आहे. एक नॉर्मल साधारण जे कंपन्या असतात फार्माच्या म्हणा किंवा महिंद्रा आणि महिंद्रा म्हणा, मी जो लिहिलेलो होता तुम्हाला माहिती असेल की महिंद्रा आणि महिंद्रा सारखी कारखाना जर आला गाड्यांचा तर काहीच पाऊल प्रदूषण होणार नाही अशी आणावे अशी त्यांची सुद्धा इच्छा आहे. काय हरकत नाही, आपण ह्याच्यातून अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या पुढच्या वेळी आम्ही माहिती देणार आहोत. तोपर्यंत आपण ही माहिती पाहावी आणि जास्तीत जास्त मसला सेवदनकरांनी ही माहिती शेअर करावी. MIDC ला कुठल्याही गावकऱ्यांचा विरोध नाही, मात्र त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. 15 ते 20 लाख रुपये गुंठा आहे, त्यांना फक्त 30 ते 32,000 दिला जातोय, म्हणून ते रखडलेलं आहे. प्रांत अधिकारी असतील, कलेक्टर असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी इकडे लक्ष द्यावं आणि इथल्या लोकांना, मसला सेवकांच्या लोकांना रोजगार मिळावा. मी जितेंद्र नटे अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत आणि आज या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही प्लीज याच्याकडे लक्ष द्या आणि जेवढा लवकरात लवकर होईल तेवढं हा प्रश्न सोडून इथल्या स्थानिकांना रोजगार द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करेन. धन्यवाद. जितेंद्र नटे, रायगड मत. थँक्यू.